गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात? तर मी आज बनवलं होतं खेकड्याचं कालवण. खरंच खूप जास्त टेस्टी झालं होतं. म्हटलं तुमच्याबरोबरही त्याची रेसिपी शेअर करावं. चला तर मग कसं बनवलं होतं सांगते तुम्हाला. आधी गॅसवरती एक तवा ठेवला आणि मग त्याच्यात आपले कट केलेले सगळे कांदे टाकून दिले आणि ते चांगले लालसर फ्राय होऊन दिले. मग फुटाणे फ्राय करून घेतले आणि मग खोबरं आणि मग आलं, लसूण, मिरची हेही चांगलं फ्राय करून घेतलं. मग एका मिक्सी जारमध्ये आपण फ्राय केलेला कांदा, टमॅटो, कोथिंबीर, फुटाणे, खोबरं, आलं, लसूण, मिरची हे सगळं चांगलं बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक वाटून घ्यायचं बरं का. आणि मग ते वाटण वाटलं की ते एका पातेल्या साईडला काढून ठेवायचं आणि त्याच मिक्सी जारमध्ये खेकड्याच्या बारीक नांग्या निवडून घ्यायच्या आणि तेही चांगलं बारीक वाटायचं. आणि त्याच्यात पाणी टाकायचं आणि तेही चांगलं बारीक वाटायचं आणि ते वाटून झालं की एक सुती कपड्याने चांगलं असं गाळून घ्यायचं. त्याचा असं आतला सगळा गर असा गाळला पाहिजे असं चांगलं गाळून घ्यायचं आणि मग गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आणि त्याच्यात तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात मिरची पावडर टाकायची आणि चांगली कडकडून द्यायची. आणि मग त्याच्यात खेकड्याच्या आतला पिवळा गरही टाकायचा आणि तोही चांगला लाल करून घ्यायचा. असा लालसर झाला की त्याच्यात आपलं बारीक वाटण वाटलेलं टाकायचं आणि ते चांगलं तेल सुटोस्तोवर परतून घ्यायचं. तेल सुटलं तरच त्याच्यात मग आपले सुके मसाले टाकायचे. सुके मसाल्यामध्ये आपला कांदा मसाला, मिरची पावडर, मीठ आणि थोडासा चिकन मसाला आणि तेही झाकण ठेवून 5 मिनिटं परतून द्यायचं आणि मग ते झालं की आपले सर्व खेकडे त्याच्यात टाकून द्यायचे आणि तेही 5 मिनिटं चांगले परतून घ्यायचे. ते परतून झाले की आपण जे खेकड्याचं पाणी काढलं होतं ते त्याच्यात टाकून द्यायचं आणि ते चांगलं 10 ते 15 मिनिटं शिजून द्यायचं. खेकडे शिजायचा टाईम त्याच्या साईजवरती असतो. म्हणजे छोटे असतील तर 10 मिनिटात शिजतात आणि मोठे असतील तर 20 ते 25 मिनिटं लागतात. आणि मग आम्ही गरमच जेवायला बसलो होतो. खरंच खूप जास्त टेस्टी झालं होतं कालवण. जेवताना नेमकंच लाईट गेली होती म्हणून काही व्हिडिओ घेता आला नाही. तर एवढंच. बाय बाय.